नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील। मी आज या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ हा असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी साहित्य हा विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेण्यामुळे तुमचे काय फायदे होऊ शकतात याच्यावर मी आज तुम्हाला बोलणार आहे। तर याच्या मराठी साहित्य हा विषय थोडासा वेगळा विषय आहे आणि याचे 5 महत्त्वाचे फायदे आहेत की ज्यामुळे आपल्याला पोस्ट भेटू शकते। त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे हा महत्त्वाचा ठरतो। आता तुम्ही बघितलं असेल की ऑप्शनल चूज करत असताना तुमच्या आजूबाजूला जी लोक अभ्यास करतायत, तुमच्या अभ्यासिकेमध्ये जी लोक अभ्यास करतायत, तर मॅक्झिमम लोक जे आहेत तर सोशियोलॉजी PSIR याच्याकडे वळतात बघा। तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट जो आहे आपला की मराठी साहित्याचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट ज्याच्यामुळे आपला खूप फायदा होतो तर तो म्हणजे सिलेबस जो आहे तो लिमिटेड आहे। तर लिमिटेड सिलेबस असल्यामुळे काय होतं की आपल्याला प्रश्न विचारायला फार मर्यादा येतात त्यांना। त्यामुळे प्रश्न जे आहेत ते रिपीटेड क्वेश्चन्स येत राहतात बघा। तुम्ही जर 2024चा जर पेपर बघितला तर 2010 ते 2023 या प्रश्नपत्रिकेचा जर आपण अभ्यास केला UPSCच्या तर 70 ते 80% पेपर हा रिपीट झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं बघा। म्हणून सिलेबस छोटा असल्यामुळं हा याला विचारण्याला फार मर्यादा येतात। पहिला पेपर तर आपला 1 ते सव्वा महिन्यामध्ये पूर्णच्या पूर्ण कव्हर होतो। आता बघा आपण जर बघितलं ना की एक याचा फार मुलं घेण्याचा यांचा हे चाललेला आहे मुलांचा काय की याच्यावर जास्त की कुठला पेपर आहे मानवशास्त्राचा, जर आपण अँथ्रोपॉलॉजी वगैरे म्हणतोय बघा। तर याचा सिलेबस बघा, एका पॉईंटमध्ये 8 सब पॉईंट याचे आलेले आहेत। सेकंड पॉईंट इथं सुरू होतो तर त्याच्यामध्ये 5 पॉईंट आहेत। हा पहिल्या पेपरचा पूर्ण अभ्यासक्रम चालू आहे। अजून पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम आहे बघा, इथपर्यंत 12 पॉईंट एका याचे 4-4, 5-5 असे सब पॉईंट्स आलेले आहेत। हा सेकंड पेपर याचा जो अँथ्रोपॉलॉजी जो आहे त्याचा सुरू झालेला आहे बघा। हे एवढं मोठा आहे, हे इकडे एवढा मोठा सिलेबस फक्त एका पेपरचा आहे। म्हणजे तुमच्या एवढा मोठा सिलेबस याच्या एका पेपरमध्ये आपले मराठी साहित्याचे दोन्ही पेपर होऊ शकतात। मग असे पेपर कोणी घ्यायला पाहिजेत की जी लोक फार महान आहेत, ज्यांना खूप अभ्यास करावा वाटतो, ज्यांना वर्षानुवर्ष अभ्यास करायचा आहे, ज्यांना वर्षानुवर्ष या सिस्टीममध्ये राहायचं आहे, या प्रोसेसमध्ये राहायचं आहे, त्या व्यक्तींनी असे मोठे सिलेबस घ्यायला पाहिजेत बघा। मग आपला आणि तुम्हाला पण मी सांगतोय की तुम्हीही खूप लोकांना सांगत बसू नका की मराठी साहित्य घ्या म्हणून, कारण की मराठी साहित्य घेणारी म्हणजे हा मुद्दा मी शेवटी मांडणार आहे की आपले फार कमी लोक आहेत। त्याचा काय फायदा होतो हे मी तुम्हाला शेवटचा मुद्दा म्हणून 5वा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे। पण सिलेबस आता आपण जर आपल्या सिलेबसकडे जर आपण आलो ना की मराठी साहित्याचा जो सिलेबस आहे त्याकडे जर आपण आलो तर बघा इतिहासचा सिलेबसही खूप मोठा आहे। मराठी साहित्य हा जो आहे याचा सिलेबस बघा, हा एवढा याचा सिलेबस आहे। हा पहिल्या पेपरचा सिलेबस आहे। पहिल्या पेपरच्या सिलेबसमध्ये तुम्हाला भाषा आणि लोकसाहित्य या एवढ्या एका पार्टवर आपल्याला 150 मार्क कव्हर होतात या एवढ्या पार्टवर। आणि एवढ्या पार्टच्या ज्या काही नोट्स आहेत ह्या 60 ते 70 पेजेसमध्ये ह्या सर्व नोट्स कव्हर होतात आणि 150 मार्कांपर्यंत हा पहिलाच तुमचा जो काही मुद्दा आहे भाग अ जो आहे तो पूर्णच्या पूर्ण कव्हर करून टाकतो बघा। इतका हा सोपा सरळ आहे। पेपर 2 बघा इथंच आहे, हा पेपर 1 आणि पेपर 1चे 2 भाग, भाषा आणि दुसरा याचा साहित्य समीक्षा, आणि याच्यामध्ये सर्व तुमचं पेपर पहिला तुमचा या 2 भागांमध्ये कव्हर झाला आहे। हा पेपर 2 त्याच्यामध्ये एवढे आहेत आणि हे एवढं आहे, एवढंच आहे गद्य आणि पद्य, बस एवढं झालं। एवढ्या याच्यामध्ये तुमचा अख्खा पेपर आणि बाकीच्यांचे तुम्ही 4-4, 5-5 पेजेस सिलेबस आहे। म्हणून म्हणतोय की आपला हा जो मराठी साहित्य जो आहे हा हिडन जेम आहे।
हिडन जेम म्हणजे काय की जो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देतो. आता MPSC मध्ये आपण बघा की 2 प्रकारचे ऑप्शनल इथं दिसतात आपल्याला की पॉप्युलर सब्जेक्ट आहे पण ते तुम्हाला मार्क्स देत नाही. पॉप्युलर सब्जेक्ट आहेत पण ते मार्क्स तुम्हाला देत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि काही असे हिडन जेम्स आहेत की जे लोकांना जास्त म्हणजे ते लोकांच्या आवडीचे नाहीत पण ते तुम्हाला मार्क्स देऊन जातात. शेवटी आपला जो काही सगळा धडपडा, जो काही संघर्ष चालू असतो तो कशासाठी चालू असतो तर आपल्याला मार्क्स आले. सगळं गणित हे मार्कांचं आकड्यांचं गणित सर्व आहे बघा. जेवढे तुम्हाला जास्त मार्क्स येतील तेवढे तुम्हाला पोस्टच्या तुम्ही जवळ जाल. मराठी साहित्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आल्यामुळं काय होतं, सिलेबस छोटा आहे, रिपीटेड क्वेश्चन्स आल्यामुळं तुम्हाला खूप जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. जो काही तुमचा अभ्यास आहे तुम्हाला वारंवार तो करायचा असतो आणि लिहिण्याची थोडीशी सवय आपली आपोआपच ते मराठी साहित्यामध्ये येतं. याच्यामध्ये दुसरा सांगण्यासारखा मुद्दा असा आहे मराठी साहित्याचा की तुम्ही लहानपणापासून तुम्ही मराठी साहित्य जो आहे तर तो तुम्ही अभ्यासलेला आहे. वर्ग पहिलीपासून तुम्ही मराठीचा अभ्यास केलेला आहे. 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत जर कंपल्सरी तुम्ही मराठीचा अभ्यास केलेलाच आहे. त्यामुळं मराठी असं काही तुम्हाला अनोळखी किंवा नवीन प्रांतामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. तर तो काही अभ्यास आपल्याला आहे तोच इकडे थोडासा जास्त डिटेल्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्या पलीकडे काही नाही आहे बघा. आणि कथा कादंबऱ्या हे असल्यामुळं काय ना तुम्हाला रिपिटेटिव्ह तुम्हाला वाचण्याची गरज नाही. आपल्याला उपजत माणसाला कथा आवडत असतात बघा. लहानपणी आपण आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या आजोबांना आपण म्हणतो की मला काहीतरी गोष्ट सांगा. अशा गोष्टींच्या स्वरूपामध्ये दुसरा पेपर असल्यामुळं काय होतं की आपल्याला खूप वेळा त्या खूप रिपीटेडली वाचण्याची गरज पडत नाही. ते आपोआप आपल्या लक्षात येत राहतं बघा. म्हणून हा आपला जो काही हे आहे सेकंड पेपर जो आहे त्याला खूप तुम्हाला घासण्याची खूप याची काही गरज राहत नाही. काही मुद्दे आहेत ते पाठांतराचे जरूर आहेत की ज्यानं तुमचं ॲन्सर रायटिंग जो आहे त्याला वेटेज येईल. ठीक आहे. म्हणून तिसरा मुद्दा आता याच्यामध्ये महत्त्वाचा काय आहे तर हा सर्व सिलेबस जो आहे हा स्टॅटिक आहे. आमचा करंट अफेअर्सशी काहीही संबंध नाही. मराठी साहित्याचा करंट अफेअर्ससोबत कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. एखादा खूप मोठी घटना आली जसं आता यावर्षी तुमची आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. याच्यावर एखादा क्वेश्चन होऊ शकतो. याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं करंट अफेअर्स आपल्याला माहीत नाही. आपल्याला आपला मराठी साहित्यामध्ये काय सर्व काही जे आहे ते स्टॅटिक आहे. आता तुम्ही बघा ना की PSIR सारखा सब्जेक्ट असेल तुमचा तो काय म्हणू शकतो आपण त्याला की पबॅड सारखा असेल तर 30 ते 40% भाग हा सेकंड पेपरमध्ये तुम्हाला सिलेबसचा करावा लागतो. मॅक्झिमम लोक काय सांगतात की तुम्ही हा सब्जेक्ट घ्या, याचा तुमचा GS मध्ये तुम्हाला हे कव्हर होऊन जातं, GS मध्ये ते कव्हर होऊन जातं, इतक्या मार्कांचं GS मध्ये कव्हर होतं. पण तुम्ही हा विचार करा की त्याला करंट अफेअर्स इतके जास्त आहे की तो त्या GSच्या याच्यामध्ये GS कव्हर होऊन सुद्धा काही फायदा होत नाही त्याचा. म्हणून आपला सिलेबस हा स्टॅटिक आहे. स्टॅटिक असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं तेच ते तुम्हाला सारखं तुम्हाला येत राहणार आहे. 2010 पासूनचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जरी केले तरीही पहिला पेपर तुमचा आपोआप कव्हर होतो. रिपीटेड क्वेश्चन्स आहेत बघा. आणि कथा कादंबऱ्या ज्या आपल्याला आहेत तर एका कथा कादंबरीवर जास्तीत जास्त 2 ते 3 प्रकारचे क्वेश्चन्स तयार होतात. त्याच्या पलीकडे क्वेश्चन्स तयार होत नाहीत. त्यालाही लिमिटेशन्स आहेत. हे महत्त्वाचं. आता तुम्ही बघा की लहानपणापासून तुम्ही स्वतःही महात्मा फुलेंचं साहित्य तुम्ही वाचलेलं असेल बघा. लहानपणापासून हे आपल्याला अभ्यासात कुठं ना कुठं येऊनच जातं. म्हणून हे सुद्धा काय होतं की आपल्याला जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुलांचं हे तुम्हाला खूप वेळा आपण वाचून ठेवलेलं असतं, नकळत वाचून ठेवलेलं असतं. म्हणून याला काही जास्त तुम्हाला ज्या लोकांनी वाचलं असेल त्यांनी मराठी साहित्य 100% घेतलाच पाहिजे बघा. त्यानंतर एस्से आणि इथिक्समध्ये आपल्याला याचा खूप मोठा फायदा होतो. का फायदा होतो एस्से आणि इथिक्समध्ये मराठी साहित्याचा? एस्से आणि इथिक्समध्ये का फायदा होतो तर इथिक्समध्ये काय तर तुम्हाला मॅक्झिमम मूल्य जे आहेत की ते तुम्हाला शिकवलेले आहेत बघा. आता जन हे वळू जेथे नावाची कादंबरी आपल्याला अभ्यासाला आहे त्यामध्ये मॅक्झिमम जीवनाची मूल्य जी आहेत तर ती त्यामध्ये सांगितलेली आहे की जीवन म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, जीवन जगत असताना कुठल्या प्रकारची मूल्यांचा स्वीकार आपण करायला पाहिजे,
सामाजिक मूल्य काय आहेत आणि पर्सनल वैयक्तिक इंडिव्हिज्युअल मूल्य काय आहेत याच्यावरच सर्व त्या कादंबरीमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि अशामुळं काय होतं ना, ही चर्चा नुसती याच्यामध्ये आलेली चर्चा, आपल्या साहित्यामध्ये आलेली चर्चा ही फक्त कोरडी नसते. कोरडी म्हणजे काय की फक्त काय म्हणू शकतो आपण त्याला की थेरॉटिकल नाही आहे, तर ती प्रत्यक्ष जीवनामधून आलेली ती चर्चा आहे, जीवनाच्या अनुषंगानं आलेली ती चर्चा आहे. त्यामुळं त्याला जास्तीत जास्त मार्क्स येतात बघा. म्हणजे तुमची इथिक्समध्ये आणि एस्सेमध्ये याचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे एखाद्या महिला सबलीकरण किंवा चाइल्ड संबंधी याच्यावर जर काही तुम्हाला एखादा एस्से जर आला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स येतात बघा. मराठी साहित्य काय आहे तर तुमच्या संपूर्ण समाजाकडे बघण्याची, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी जे आहे तर ते जास्त याचा फायदा होतो. त्यामुळं एस्से आणि इथिक्स सारखे जे पेपर्स आहेत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही घेऊ शकता असा हा पेपर आहे बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर खूप कमी मुलं मराठी साहित्याकडे वळतात, खूप कमी मुलं घेतात. त्यामुळं काय होतं की आता समजा सोशिओलॉजीसारखा विषय असेल, PSIR सारखा विषय असेल, ही ज्यांना घ्यायचं त्यांना घेऊ द्यात. कुणाला सांगत तुम्ही, कुणाला कन्व्हिन्स तुम्ही करू नका की हाच विषय घे आणि तोच विषय घे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मराठी साहित्य हा घेतलाच पाहिजे. खूप कमी मुलं हे घेतात बघा. जसं मी आत्ता बोलता सांगत होतो की जसं सोशिओलॉजी असेल, PSI हे खूप मुलं घेतात. आता मेन्सला जेव्हा आपण जाणार आहोत तर 2000 मुलांनी जर सोशिओलॉजीमधून जर 2000 मुलांनी लिहिली किंवा एखाद्या 1000 मुलांनी PSIR जर सब्जेक्ट घेतलेला असेल तर यांना खूप वेगळेपण द्यावं लागेल. खूप जास्त कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असेल की सारखे जर क्वेश्चन्स ॲन्सर जर यायला लागलेत सारखे तर त्याला मार्क्स येत नाहीत. मराठी साहित्याचे खूप कमी मुलं असतात मेन्सला, कारण की घेतातच कमी. त्यामुळे काय होतं तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागत नाही काहीतरी वेगळं मी लिहिलेलं आहे हे सांगण्यासाठी, कारण की मुलंच कमी आहेत. त्यामुळं मार्क्स जास्त येण्याची शक्यता जास्त असते याच्यामध्ये. हा एक तुम्हाला आतला पॉईंट जो तुम्हाला माहीत नसेल तर हा एक पॉईंट तुम्ही समजून घ्या. खूप कमी मुलांनी घेतल्यामुळं तुम्हाला काही व्हेरिएशन्स, काहीतरी वेगळं लिहिण्याची गरज राहत नाही. 10-12 मुलं आपली ही मेन्सला असतात. म्हणून ज्या लोकांना इंटरेस्ट आहे अशा लोकांनी हा सिलेबस घेतला, हा वैकल्पिक विषय मराठी साहित्य हा घेतलाच पाहिजे. आता मराठी साहित्याबद्दल खूप लोकांनी निगेटिव्हिटी पसरवलेली आहे. काय तर याचं मार्गदर्शन अवेलेबल नाही. आपलं उमाई अकॅडमी नावाचं ॲप आहे. याच्यामध्ये शेवटी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा तो जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला टाकतो. काय याचं ॲप आहे, त्याच्यावर आपली सर्व बॅच जी आहे ती रेकॉर्ड झालेली आहे, ती त्याच्यावर अवेलेबल आहे. काही अजून लोकांनी काय सांगितलेलं आहे की याचे मटेरियल अवेलेबल नाही आहे. हां, मटेरियल अवेलेबल नाही, फुकट अवेलेबल नाही आहे. जी विद्यार्थी बऱ्याचपैकी मी टाकलेलंच असतं, पण सर्वच्या सर्व टाकता येत नाही, कारण की जी लोक बॅच परचेस करतात माझी त्या लोकांसाठी त्यांच्यावर तो अन्याय होत राहतो. मग काय, जी लोक बॅच परचेस करतात त्यांना ते मी सर्व प्रोव्हाइड केलेलंच आहे. आपल्या ॲपमध्ये तुम्ही जर गेलात तर सर्वच्या सर्व तिथं आलेलं आहे. म्हणून मार्गदर्शन अवेलेबल नाही आहे, नोट्स नाही आहेत, टेस्ट सिरीज नाही आहे. आपली 25 आता UPSC जे 25 मेला जेव्हा होईल, ही परीक्षा होईल, तर तेव्हा त्याच्यानंतर आपली लगेच 1 जूनपासून किंवा 5 जूनपासून टेस्ट सिरीजसुद्धा चालू होईल. तर टेस्ट सिरीजसुद्धा आहे, इव्हॉल्युशनसुद्धा आम्ही करून तुम्हाला देतोच आहे. खूप बाहेरच्या लोकांनी जरी पाठवलं तरी ते आपण इव्हॉल्युशन करून देत असतो. तर याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की सर्व काही अवेलेबल आहे. लोक सांगतात म्हणून मराठी साहित्याला निग्लेक्ट करू नका. मॅक्झिमम लोकांनी म्हणजे ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्या लोकांनी हा सिलेबस, हा मराठी साहित्य हा घेतलाच पाहिजे. एक शेवटचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो आणि थांबतो बघा. आपला जो काही सिलेबस आहे हे जे आहे बघा, याचे प्रश्नांचं स्वरूप एकदा फक्त बघून घ्या. काय आहे, प्रमाण भाषा आणि बोली यांच्यातील साम्यभेद विषद करा. जसं काय आपण 10वी आणि 12वीचे पेपर जसे लिहिलेले आहेत तसं इथं दिसतं बघा. काय म्हणतोय, प्रमाण भाषा आणि बोली, भाषेचे स्वरूप सांगून हॅकेट प्रणित भाषेची लक्षणे सांगा. एकदम सोपं आहे. बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व सांगून अहिराणी भाषिक वैशिष्ट्य सांगा. मराठीच्या विभक्तीचे
ग्रामरचा प्रश्न आहे, व्याकरणाचा प्रश्न आहे. लोकनाट्याचे वैशिष्ट्य सांगू, तमाशा आणि दंडार या लोकनाट्य प्रकारची ओळख करून द्या. असे एकदम साधे साधे प्रश्न इथे आलेले आहेत बघा. इतके सिंपल प्रश्न याच्यामध्ये येत राहतात. म्हणून ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर घ्या. कमी मुलं असतात, मार्क्स येण्याची शक्यता जास्त आहे. 357 पर्यंत UPSCला 500 पैकी मार्क्स आलेले आहेत. तर फक्त मधातल्या काही काळामध्ये याचा काही थोडंसं मटेरियल किंवा आपण काय म्हणजे गायडन्स नव्हतं मधातल्या काही काळामध्ये. तर आता ते आहे पूर्णच्या पूर्ण. म्हणून तुम्ही याच्याकडे वळायला हरकत नाही. ठीक आहे. बाकी तुम्हाला जर काही काम पडलं तर आपलं हे आहे @मराठी आय शेवटी 2 वेळा आहे मराठी असं आपलं हे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ॲड्रेस आहे. त्यावर या, तिथे जॉईन व्हा. मॅक्झिमम लोकांनी तिथे जॉईन व्हा. तिथनं तुम्हाला सर्व काही मटेरियल जे काही अवेलेबल आहे ते तिथं आपलं आलेलं आहे. धन्यवाद.